उमा रेसिपी पुणेमध्ये स्वागत। आज आपण बीट जे आहे त्याच्या बीटाचे पाने आहेत त्याचं आपण वड्या बनवूया। म्हणजे जसे आपण कोबीच्या वड्या किंवा पालकाच्या कोथिंबीरच्या वड्या बनवतो तसे। नॉर्मली आपण बीटच्या पानांना जरा इग्नोरच करतो। हे जे बीट आहे याचा आपल्याला कटलेट बनवण्यात येतं, सूप बनवण्यात येतं, पण या पानांचा आता एक वड्या कशा बनतात ते आपण आता सुरुवात करूया। मी बीटच्या पानांचे जे देठ आहेत ते असे एकदम बारीक चिरून घेतले आहेत। तुम्ही चॉपरमधनं पण काढून घेऊ शकता। त्याच्यानंतर ही त्याची पानं आहेत, ह्याचे पण बारीक कट करून घेतलेले आहेत। आणि आता यासाठी लागणार साहित्य म्हणजे लसूण, ओवा, धने, त्यानंतर तीळ आहे, लाल तिखट, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि खोबरं आहे सुक्क, आणि अर्ध लिंबू, आणि डाळीचं पीठ एक आहे, प्लस आपल्याला मीठ चवीपुरतं, त्याच्यानंतर जिरे, हळद जसं आपल्याला लागेल तसं। तर सुरुवातीला आपण आता हे जे यातलं लसूण आणि धने आणि थोडीशी कोथिंबीर आपण ग्राइंड करून घेऊ। ओवा आपण असंच टाकूया। लसूण, खोबरं, धने हे आता मी ग्राइंड करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आता मी हे कोथिंबीर, लाल तिखट, थोडंसं तीळ असंच मी ठेवलेलं आहे, त्याच्यानंतर हे ॲड करून घेऊ। हे झालं की ह्याच्यामध्ये हळद 1 चमचा, तर हे डाळीचं पीठ हे साधारण 1.5 वाटी आहे। लिंबू पिळून घेऊया। हे या वड्यांचा कलर लालसर असेल पण ते खूप टेस्टी लागतात। आपण आता हे अर्ध लिंबू इथे पिळून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपण साधारणपणे एक 1.5 वाटी चिरलेली पानं आणि साधारण एक वाटी ह्याचे देठ, मी आता हे सर्व मिक्स करून घेते। मीठ मी एकदा हे मिक्स झाले की त्यानंतर मीठ टाकते, कारण मिठाचा अंदाज यायला हवा ना। हे अगोदर मस्त सगळं चोळून घ्यायचं म्हणजे आपल्याला पाणी कमी लागेल। ही पानं धुवून स्वच्छ करून सुकवली थोडीशी आणि त्याच्यानंतर मग चिरून घेतलेली। अजून थोडीशी पानं अजून ॲड करून घेते आणि थोडेसे देठ। ह्याला आपण आता छानपैकी असं कुस्करून घेऊया। याच्यामध्ये पाण्याचा जेवढा अंश आहे तेवढं डाळीचं पीठ शोषून घेईल, त्याच्यामुळे आपल्याला परत एक्स्ट्राचं पाणी लागणार नाही।